कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मी हे तू काय करते? हळू बोल की जरा। अगं पण काय झालं ते तर सांग ग। अधिपतीच्या खोलीत का नाही मोठा राडा चाललाय। बाप लेकाची झोपल्या। कशावरनं झोपलंय? पण अजून काय विषय? आपली ताई आणि चारूबाई म्हणजे मोठे मालक नाही, चारूबाईची तळी उचलायले आणि अधिपती आपल्या ताईची, दोघांमध्ये भांडणं लागल्यात। ऐकू चल, ऐक ऐक ऐक। ओ पास करा म्हणलं ना, पास करा की आता। नाही गप्प बसणार मी आता असं का बसणार नाही। काय करताय तुम्ही? सांगा की तुम्ही त्यांना। थांब अक्षरा, थांब अक्षरा, सोड त्याला। अक्षरा सोड त्याला। बाबा काय काय करणार आहेस? काय स्वतःच्या बापावर हात उचलणार आहेस? उचल हात। हे संस्कार केलेत भुवनेश्वरीनं तुझ्यावर, उचल। बाबा चल उचल हात, मार बापाला, मार। अधिपती प्लीज, बाबा शांत व्हा ना तुम्ही, प्लीज प्लीज थांबा। ही शिकवण त्या भुवनेश्वरीची। घरातल्या लोकांना वैरी बनवायचं आणि बाहेरच्या माणसांना आपलं करायचं, ही शिकवण तिची। मला उचकवू नका तुम्ही। मी बोलणार। अरे करणार काय आहेस तू? हात उचलशील ना? उचलून दाखव, एवढं तरी धाडस दाखव। माझं डोकं फिरू नका। आधीच फिरवलंय त्या भुवनेश्वरीनं। काय बाकी आहे डोकं फिरायचं? बाबा बास ना। अधिपती थांब, अहो प्लीज तुम्ही तरी भास करा ना आता। अधिपती काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही एवढे? तुम्ही मध्ये पडू नका याच्यात, ह्यांचं लय झालं आता। का बोलतात मग हे सारखं सारखं आई साहेबांविषयी? मग काय काय करणार आहेस? धावून येणार आहेस माझ्या अंगावर, हात उचलणार आहेस? आणि हे काय पहिल्यांदा नाही करत आहेस तू, त्याच्या आधी अनेक वेळेला केलेस। इतक्या खालच्या पातळीला गेलायस तू। मी गप्प बसायचो कारण मला वाटायचं की याच्यात तुझी चूक नाहीये। तुझ्या नकळत्या वयात ती बाई तुझ्या आयुष्यात आली, कधीतरी तू शहाणा होशील, कधीतरी तुला अक्कल येईल या आशेवर होतो मी। पण नाही, तुझं तुला कळत नाहीच आहे, पण एवढे आम्ही सांगतोय दोघे तरी तुला अक्कल येत नाहीये। पण आता मी सहन करणार नाहीये। तू मुलगा आहेस माझा म्हणून आतापर्यंत ऐकून घेतलं, पण आता नाही। आणि मला आज बघायचंच आहे अधिपती सूर्यवंशी तुझी मजल कुठपर्यंत जाते। अहो तुम्ही थांबा, थांबा तुम्ही। मुद्दाम करलाय का हो? अक्षरा तू यात पडू नको। आज बाप लेकाच्या नात्याचं जे काही व्हायचंय ना ते होऊन जाऊ दे, बघायचंच आहे मला। मी बोलणार भुवनेश्वरीला, मी नाव ठेवणार तिला। हेच केलं तुम्ही आई साहेबांबरोबर, पण हेच केलं तुम्ही। त्यासनी काहीतरी बोलणार, त्यांचं डोसकं फिरणार, मग त्या तुम्हाला बोलणार, मग त्या वाईट। काय वागतोय आपला मुलगा? एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कह्यात इतका जातो, स्वतःचं डोकं, स्वतःची सदसद विवेक बुद्धी काहीच वापरता येत नाही त्याला। बाबा तुम्ही शांत व्हा। बसता का? बसता इथे। हा या बसा इथे। थांबा, हे घ्या पाणी प्या बरं, पाणी। शांत व्हा बाबा। आणि आई तुम्ही पण त्यांच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ। वेगळीकडचाच राग आहे, तो वेगळीकडेच निघतो। सगळं ठीक होणार आहे, मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे। अजून किती दिवस अशी समजूत काढणार आहेस माझी? लहान मुलांची काढतात तशी। मला इथे येऊन इतके दिवस झाले, पण अजूनही काहीच ठीक होत नाही। उलट सगळं बिघडतच चाललंय। मला खरंच असं वाटायला लागलं की मी इथे येऊन चूक केली, मी नकोच होतं इथे यायला। चारू काय बोलतेस तू? आई अहो असं नका ना म्हणू, मला खूप आनंद झालाय तुम्ही इथे आल्याचा, बाबांना आनंद झालाय। आणि हे घर तुमचंच आहे, ही सगळी माणसं तुमची आहेत। सगळी माणसं? माझा मुलगाच माझा राहिला नाहीये ग, ज्याच्यासाठी मी इथे आले, ज्याला बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले, तो
तोच मला नाकारतोय. काय करू मी इथे राहून, सांग ना. घर माझं आहे म्हणजे काय ग? घराच्या भिंती त्यांना आपलं मानू मी? आई असं नका बोलू प्लीज. प्लीज असं नका बोलू. आता हे सगळे भलते सलते विषय निघतात ना म्हणून चिडतायत ते. तुम्ही बघा एकदा सगळं शांत झालं ना की तेही सत्य स्वीकारतील. असू दे, मला नाही वाटत तसं, पण तू माझी काळजी नको करूस. मी शांत होईन. तू जाऊन बघ, अधिपती डोक्यात राग घालून गेलाय. त्याच्याशी बोल, त्याला शांत कर. त्याला शांत तूच करू शकशील. जा बोल त्याच्याशी. होय. इतकं बोलायला नको होतं तुम्ही त्यांना. काय अधिपती, कसे वागलात तुम्ही? आई वडील आहेत ते तुमचे. अहो मग मी हेच मला नको असं. तुम्ही कशाला त्यांचं वकीलपत्र घेऊन येतात प्रत्येक वेळी? 1000 वेळा त्यासनी मी सांगितलं आणि तुम्हाला बी काय माझीच चूक दिसते काय? तुम्ही त्यासनी सांगा. तुम्ही सांगा माझ्याशी बोलायलाच येत जाऊ नका, माझ्या नादाला लागू नका. कशाला माझ्या संग बोलायला येतात ते? मग पण काय झालंय ते मला कळतच नाही. तुम्ही एवढी टोकाची भूमिका का घेता दरवेळी? मग काय करू? आपलंच घर आहे ना, आपलीच माणसं आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिला हो तुम्हाला. त्यांना नाही का असं वाटणार की तुम्ही त्यांना आई म्हणून हाक मारावी? बरं हाक मारायचं जाऊ दे, तुम्ही त्यांच्याशी धड बोलत सुद्धा नाही. हेच सगळं बाबांना दिसतं, त्यांना वाईट वाटतं आणि म्हणून राग करतात ते. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी मीच आहे तर? मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही हा वाद, ही भांडणं थांबवू शकता. ओ पाच मास्तरींबाई, एक तर त्या माझ्या आई नाहीत आणि मला आता हे ऐकून ऐकून मी कंटाळा आलाय. जे काय सारखं तुम्ही त्यांची बाजू घेऊन माझ्या संग भांडायला येत आहे का नाही, मला वैताग आला. चिटलोय मी. काय झालंय अधिपती? तुम्ही पहिल्यांदाच मी असं बघते की समोरच्या माणसाच्या भावनांचा विचारच करत नाही आहात. एरवी तर किती समजून घेता सगळ्यांना, सगळ्यांचा विचार करता. काय झालंय तुम्हाला नक्की? जिथं आई साहेबांचा इच्छा असतोय का नाही, तिथं बाकी कुणाचा विचार मी करत नसते आणि करणार बी नाही. तुमच्या जन्मदात्या आईचं सुद्धा नाही? सांगितलं ना, कुणाचाच नाही. किचनचे अगं आपण दोघे बी तिकडे नव्हतो. तिकडे असतो का नाही आपण दोघी, तर आगीत तेल वतलंच असतं बघ आपण. मम्मी परत तूच म्हणलीस ना मग आता भानगडीत पडायचं नाही म्हणून. वै ग म्हणलं मी. काय चाललंय तुमचं खुसूर पुसूर? आता ऐकलंच ना व काय चाललंय ते? आवाज नाही आला तुला? अगं पण तुम्हाला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप्प बसा की. वय आम्ही बसतो ग गप्प. पण तू बोल की त्या बाईला काय तर. काय बोलू आणि कुणाला समजावू? काय का आता? अगं त्या चारू बाईला समजाव की. अगं तिचं काय ग सारखं असतंय त्या अधिपतीच्या माग 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 लागती नुसती. नाही तर काय सारखं मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण. काय लहान पोरावानी माग लागती त्याच्या? मग काय आता तिला काय कळाय ना ग काय? का अधिपतीनं ताईला आई मानलंय म्हणून? फड करायचं ग. बसाव की मागच्या शीटावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.